मुन्ना भाई MBBS, लगे रहो मुन्ना भाई, थ्री इडियट्स, पीके, संजू असे एकाहून एक हिट सिनेमे देणारे प्रसिद्ध सिने दिग्दर्शक राजू हिरानी म्हणजेच राजकुमार हिरानी यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1962 रोजी नागपूर इथं झाला. शीला आणि सुरेश हिरानी हे त्यांचे आई वडील. त्यांचे वडील नागपूरमध्ये टायपिंग इन्स्टिट्यूट चालवायचे. सेंट फ्रान्सिस हायस्कूल मधून त्यांचं शालेय शिक्षण झालं. इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जाण्याचा त्यांचा मानस होता, पण कमी गुण मिळाल्याने ते कॉमर्सला गेले. मात्र वर्गात बसण्यापेक्षाही त्यांना नाटक अधिक खुणवायचं. त्यामुळेच ते आवाज या संस्थेकडून नाटकात सहभागी व्हायचे. इथे त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं. काही नाटकं लिहिली, काही दिग्दर्शितही केली. कॉलेजमध्ये असताना ते थिएटरमध्ये चांगलेच ऍक्टिव्ह होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना मुंबईच्या एका स्कूलमध्ये प्रवेश घेऊन दिला होता. मात्र त्यांचं तिथे मन न रमल्याने ते 3च दिवसात पुन्हा नागपूरला परत आले. तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच FTII ला जाण्यासंदर्भात सांगितलं. तिथे चौकशी केल्यावर कळलं की अभिनयाचा कोर्स त्यावेळी बंद करण्यात आलाय आणि दिग्दर्शनासाठी शेकडो हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. अखेरीस हिरानी यांनी नाईलाजाने एडिटिंगच्या कोर्सला प्रवेश घेतला. इथे त्यांनी एडिटिंग संदर्भात वेगवेगळं कौशल्य हस्तगत केलं. शिवाय इथे त्यांनी जगभरातील उत्तमोत्तम सिनेमे पाहिले, त्यावर चर्चा केल्या, त्यांच्या क्राफ्टचा अभ्यास केला. दिग्दर्शकीय दृष्टिकोनातून त्यांनी सिनेमाचा अभ्यास केला. त्यामुळे FTII मधून बाहेर पडल्यानंतर आपण दिग्दर्शन आणि एडिटिंग करायची असं त्यांनी ठरवलं. अनेक वर्षे त्यांनी एडिटिंगची कामं मिळवण्यासाठी खर्ची घातली. मात्र म्हणावं तसं काम त्यांच्या हाती काही आलं नाही. अखेरीस मग नाईलाजाने ते जाहिरातींकडे वळले. मुळातच असलेली अभ्यासवृत्ती आणि अंगभूत चिकाटी यामुळे अल्पावधीतच त्यांनी जाहिरात विश्वात नाव कमावलं. त्यांनी अनेक जाहिरातींसाठी निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. काही जाहिरातींमध्ये तर ते अभिनेता म्हणून चमकले सुद्धा. जाहिरात विश्वामध्ये त्यांचं अतिशय उत्तम बस्तान बसलेलं होतं. मात्र त्यांना सतत सिनेमा खुणावत होता. 1987 मध्ये त्यांनी द इट कॉलम अफेअर नावाच्या शॉर्ट फिल्मचं एडिटिंग केलं होतं. पुढे त्यांनी मग जब प्यार किया तो डरना क्या या सलमान खान आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका असलेला सिनेमा एडिट केला. त्यानंतर जज्बात, तेरे लिए अशा काही सिनेमांसाठीही त्यांनी एडिटर म्हणून काम केलं. मधल्या काळात त्यांनी विधू विनोद चोप्रा यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. चोप्रा यांच्यासोबत त्यांनी 1942 अ लव्ह स्टोरी या सिनेमासाठी ट्रेलर्स एडिट केले. याशिवाय सिनेमाचे प्रोमोजही त्यांनी एडिट करण्यात हातभार लावला. पुढे मग त्यांनी करीब सिनेमाचे प्रोमोज तयार केलेत. चोप्रा यांच्याकडे त्यांनी मिशन काश्मीर या सिनेमासाठी पहिल्यांदाच एडिटर म्हणून काम केलं. हिरानी यांची आपण आयुष्यात एक तरी सिनेमा करायला हवा अशी तीव्र इच्छा होती. तो सिनेमा झाला की आपण मेलो तरी चालेल असं त्यांचं म्हणणं होतं. आतापर्यंतच्या या साऱ्या प्रवासात चोप्रा यांना त्यांच्यातील कल्पनाशक्ती, सिनेमाप्रती असलेलं प्रेम आणि मेहनत घ्यायची तयारी या सगळ्या गोष्टी जाणवल्यात. त्यामुळे जेव्हा हिरानी यांनी स्वतः सिनेमा दिग्दर्शित करायचा ठरवला तेव्हा चोप्रा यांनी सिनेमासाठी आर्थिक पाठबळ द्यायचं कबूल केलं. तो सिनेमा होता मुन्ना भाई MBBS. ते कॉमर्स कॉलेजला असताना त्यांचे अनेक मित्र मेडिकलला शिकत होते. हिरानी त्यांच्याकडे नेहमी जात. त्यांचं जीवन, त्यांचा अभ्यासक्रम, त्यांचं हॉस्टेल लाईफ याचा त्यांनी अगदी जवळून अभ्यास केला होता. शिवाय त्यांच्या ओळखीतल्या काही भ्रष्ट डॉक्टरांच्याही कथा त्यांना ठाऊक होत्या. पुढे मग जेव्हा ते FTI ला गेले तेव्हा त्यांनी 3 मेडिकल विद्यार्थ्यांची एक गोष्ट लिहून काढली. तिथे त्यांनी या गोष्टीचे आणखी काही ड्राफ्ट लिहिलेत. अखेरीस खूप कालावधीनंतर जेव्हा त्यांनी सिनेमा लिहिला आणि अनिल कपूर यांना घेऊन सिनेमा करण्यासाठी त्यांनी तो सिनेमा विधू विनोद चोप्रा यांना ऐकवला. चोप्रा यांना सिनेमा आवडला आणि त्यांनी तो स्वतःच प्रोड्यूस करण्याचं ठरवलं. पुढे मग प्रमुख भूमिकेसाठी विवेक ओबेरॉय आणि शाहरुख खान यांनाही घेण्याची तयारी झाली, पण अखेरीस संजय दत्त यांनी ती भूमिका केली. एक गुंड मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन शिकतो आणि मग पुढे काय घडतं या थीम भोवती सिनेमा फिरतो.
सिनेमाला सुरुवातीला अत्यंत थंड प्रतिसाद होता, त्यामुळे हिरानी थोडे निराश झाले होते. मात्र हळूहळू माउथ पब्लिसिटीने सिनेमाची जाहिरात होत गेली आणि सिनेमाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या सिनेमाने अरशद वारसीचं करिअर पुन्हा एकदा रुळावर आणलं, तर संजय दत्त यांचीही लोकप्रियता खूपच वाढली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली. शिवाय सिनेमाला सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. फिल्मफेअरच्या क्रिटिक्स अवॉर्डवर सिनेमाने बाजी मारली. राजू यांना पटकथेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, तर दिग्दर्शनाचं नामांकन मिळालं. पुढे मुन्नाभाई MBBSचे तेलुगूमध्ये शंकर दादा MBBS, तमिळमध्ये वसूल राजा MBBS, कन्नडमध्ये उप्पी दादा MBBS आणि श्रीलंकेच्या सिंहला या भाषेत डॉक्टर नवारियन या नावांनी रिमेक झाले. संजय दत्त यांची भूमिका तमिळमध्ये कमल हसन यांनी, तेलुगूमध्ये चिरंजीवी यांनी, तर कन्नडमध्ये उपेंद्र यांनी केली. या सगळ्याच सिनेमांना बॉक्स ऑफिसवर अतिशय उत्तम यश मिळालं. आपल्या पहिल्याच सिनेमाच्या जबरदस्त यशानं इंडस्ट्रीत राजू हिरानी या नावाची चांगलीच चर्चा झाली. 2006 मध्ये त्यांनी या सिनेमाचा दुसरा भाग लगे रहो मुन्ना भाई दिग्दर्शित केला. महात्मा गांधींच्या विचारांचा उपयोग करून त्यांनी सिनेमाची कथा बांधली होती. या सिनेमामुळे गांधीगिरी हा शब्द चांगलाच लोकप्रिय झाला. याही सिनेमाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. पुन्हा एकदा या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यासोबतच या सिनेमासाठी त्यांना अभिजात जोशी यांच्यासह सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कारही लाभला. हिरानी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं नामांकन मिळालं आणि सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट संवादांसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. लागोपाठ 2 सिनेमे बॉक्स ऑफिसवर गाजल्याने हिरानी यांच्या नावाला सिने इंडस्ट्रीत वलय प्राप्त झालं. 3 वर्षांनंतर त्यांचा पुढचा सिनेमा आला, 3 इडियट्स. चेतन भगत यांच्या 5 पॉइंट समवन या कादंबरीवर आधारित या सिनेमाने बॉक्स ऑफिसचे अनेक विक्रम मोडले. आमिर खान, शर्मन जोशी, आर माधवन यांनी अक्षरशः धमाल उडवून दिली. भारतीय शिक्षण पद्धतीवर भाष्य करणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षकांनी अगदी सहज स्वीकारलं. हिरानी यांच्या सलग 3ऱ्या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. याशिवाय त्यांना पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. हा सिनेमा पुढे नन बन या नावाने तमिळमध्येही बनवला गेला. शंकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. याही सिनेमाने बॉक्स ऑफिस चांगलंच गाजवलं. सलग 3 सिनेमे ब्लॉकबस्टर ठरल्याने हिरानी म्हणजेच मिडास अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. त्यामुळे मोठमोठे अभिनेते अभिनेत्रींनी त्यांच्याकडे काम करण्याची तयारी दाखवली. 5 वर्षांनंतर 2014 मध्ये ते PK हा सिनेमा घेऊन आले. आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. धार्मिक अंधश्रद्धा आणि भामटेंची बुवाबाजी यावर त्यांनी या सिनेमातून प्रकाश टाकला. या सिनेमाने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही त्यावेळी झाला. मात्र बहुतांश प्रेक्षकांना हा सिनेमा आवडला. त्यातील सटायर प्रेक्षकांना भावलं. आमिर खानने साकारलेल्या PKला प्रेक्षकांची उत्तम पसंती मिळाली. सिनेमाने अनेक पुरस्कारांवर बाजी मारली. त्यावेळी सर्वात जास्त कमाई केलेला भारतीय चित्रपट म्हणून या सिनेमाच्या नावावर विक्रम नोंदला गेला. त्यानंतर हिरानी आपल्या समोर बायोग्राफी घेऊन आलेत, संजू. संजय दत्तच्या जीवनावरील या सिनेमातून त्याची जडणघडण, ड्रग्सच्या आहारी जाणं, अवैध शस्त्र बाळगणं, 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटात नाव गोवलं जाणं, पुन्हा सिनेमा इंडस्ट्रीत येणं आणि त्यांच्या वडिलांसोबतच्या नातेसंबंधांचा मागोवा या सिनेमातून घेतला गेला. संजय दत्त यांची प्रतिमा वधारण्याचा प्रयत्न या सिनेमातून होतोय असा आरोपही सिनेमावर केला गेला. काही ठिकाणी सिनेमावर बंदी घालण्यासंदर्भात मागणीही केली गेली. सिनेमा वादात सापडला असला तरी प्रेक्षकांनी मात्र सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिला. सिनेमाने चांगली कमाई केली. शिवाय रणबीर कपूरने साकारलेल्या भूमिकेला समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोघांनीही चांगली पसंती दर्शवली. त्याला या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं नामांकनही मिळालं. आता लवकरच हिरानी यांचा डंकी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. यात ते पहिल्यांदाच शाहरुख खान सोबत काम करतायत.
स्थलांतरितांचा विषय या सिनेमातून मांडला जाणार असल्याचं म्हटलं जातंय. शाहरुख सोबत या सिनेमात विकी कौशल, तापसी पन्नू, बोमन इराणी अशा इतरांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसचे सारे रेकॉर्ड मोडेल असंही म्हटलं जातंय. लवकरच मेड इन इंडिया या सिनेमावरही त्यांचं काम सुरू होणार आहे. याशिवाय ते पुन्हा एकदा आमिर खान सोबत शीर्षक न ठरलेल्या एका सिनेमावर काम करतायत. शिवाय ते एक वेब सिरीजही करत असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्स बाबत खूपच उत्सुकता आहे. त्यांनी फेरारी की सवारी या सिनेमासाठी कथा, संवाद लेखन आणि एडिटिंग केलंय. राजू यांच्यासोबत मोठमोठे नटनट्या काम करण्यास उत्सुक असतात. तसं अनेक वेळा त्यांच्या बोलण्यातूनही येत असतं. भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक असा मान हिरानी यांना दिला गेला आहे. सिनेसृष्टीतील अनेक लेखक दिग्दर्शकही हिरानी यांच्या कौशल्याचं कौतुक करतात. बांधीव पटकथा ही राजू यांची सर्वात जमेची बाजू मानली जाते. हिरानी अभिजित जोशी यांच्यासोबत सिनेमे लिहितात. त्यांचा पहिला सिनेमा मुन्नाभाई MBBS वगळता प्रत्येक सिनेमा या जोडीच्या लेखनातून उतरला आहे. स्क्रिप्ट हा सिनेमाचा आत्मा असतो असं मानणाऱ्यांपैकी हिरानी आणि अभिजित जोशी आहेत. त्यामुळेच लिखाणावर ते खूप मेहनत घेतात. त्यासाठी खूप कालावधी लागला तरी ते वाट पाहतात. त्यामुळेच त्यांच्या लेखणीतून साकार झालेला सिनेमा यशस्वी ठरतो म्हणजे ठरतो. सामाजिक विषयाला विनोदाची फोडणी देऊन ते अत्यंत मनोरंजक पद्धतीने आपल्यासमोर विषय मांडतात. म्हणूनच कदाचित त्यांचे सिनेमे प्रेक्षकांना हवेसे वाटत असतील. आपला सिनेमा सगळ्या कुटुंबाने एकत्र पाहता यायला हवा याबाबत ते आग्रही असतात. हिरानी दिग्दर्शक झाले असले तरीही आपल्या प्रत्येक सिनेमाचं एडिटिंग ते स्वतःच करतात. एडिटिंग हे आपलं सर्वात आवडतं काम असल्याचं ते म्हणतात. त्यामुळेच एडिटिंग करताना वेळ काळाचं भान त्यांना राहत नाही. उत्तम बांधीव पटकथा असल्यास त्या सिनेमाचं सगळंच उत्तम होत जातं आणि त्याची एडिटिंगही करायला मजा येते असा त्यांचा विचार आहे. राजू हिरानी प्रोडक्शन्स या नावाने त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे. त्यामार्फत ते सिनेमांची निर्मिती करतात. त्यांनी स्वतः दिग्दर्शित केलेल्या सिनेमांव्यतिरिक्त साला खडूस या R माधवन अभिनीत सिनेमाचीही त्यांनी निर्मिती केली आहे. त्यांनी अनेक सिनेमांसाठी क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणूनही काम केलं आहे. यात परिणिता, एकलव्य, फेरारी की सवारी अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. 1994 मध्ये त्यांचा मंजित यांच्याशी विवाह झाला. त्यांना वीर नावाचा एक मुलगाही आहे. वीरलाही सिनेमाचं वेड आहे. त्यामुळेच तो सिनेसृष्टीत यायच्या तयारीत आहे आणि सध्या तो सिनेमांचा अभ्यास करतोय. राजू यांना आजवर 4 राष्ट्रीय पुरस्कार, 11 फिल्मफेअर, 12 आयफा पुरस्कार, 6 झी सिने पुरस्कार, 8 स्टार स्क्रीन पुरस्कार, 1 स्टारडस्ट पुरस्कार, 4 बॉलिवूड मूवी अवॉर्ड्स असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अशा या हरहुन्नरी दिग्दर्शकाचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्स कडून मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला राजू यांनी दिग्दर्शित केलेला कोणता सिनेमा अधिक भावला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. आगामी येणारा डंकी हा सिनेमा बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड मोडेल की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं हेही आम्हाला नक्की सांगा.